ऑपरेशन सिंदूर मध्ये जैश ए मोहम्मदचा प्रमुख अझर मसूदच्या कुटुंबातील 10 सदस्य मारले गेल्याची बातमी आहे। आता कुटुंबातील 10 सदस्यांशिवाय त्यांचे 4 जवळचे सहकारी देखील मारले गेलेत। हा मसूद ज्याची एवढी चर्चा आहे तो नक्की कोण आहे? त्याने या हल्ल्यानंतर मी पण मरायला हवं होतं असं म्हटलंय आणि असं म्हटल्याने त्याच्या आता बातम्या होऊ लागल्यात। नक्की हे प्रकरण काय आहे हे सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। माझं नाव ओमकार साळवी आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये नक्की असं काय घडलंय ज्यामुळे सरकारला मोठं यश मिळालंय असं म्हटलं जात आहे, त्याच विषयाला आता आपण सुरुवातीपासून सुरू करूया। काल बहावलपूर जिकडे भारताने कारवाई केली आहे हे पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे। तिथेच या मसूदचं मुख्यालय होतं। भारतीय सैन्याने त्यावर हल्ला केला आणि त्यानंतर आता बातमी येते, एजन्सीच्या हवाल्याने बातमी येते की मसूद म्हणालाय मीही मेलो असतो तर बरं झालं असतं। आता मसूद मरण्याची गोष्ट का करू लागलाय तर या मौलाना मसूदच्या घरातील 10 जण मारले गेलेत। मौलाना मसूद अझरची मोठी बहीण, तिचा नवरा, त्याचा पुतण्या, त्याच्या पुतण्याची पत्नी, त्याच्या पुतण्यांची मुलं असं म्हटलं जाते की यामध्ये मारले गेलेत आणि त्यात त्याची 5 मुलं देखील होती त्याच्या पुतण्याची आणि त्याच सोबत त्याचे 4 जे जवळचे सहकारी आहेत ते साथीदार देखील या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेत आणि बातम्या येत आहेत की तिथून अंत्ययात्रा आता काढल्या जात आहेत त्यांच्या आणि अझहर मसूदने स्वतः त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मारल्याची पुष्टी देखील केली आणि तो म्हणालाय की मी देखील या हल्ल्यात मारला गेलो असतो तर बरं झालं असतं। बरं, आता ज्या अझहर मसूद बद्दल आपण बोलतोय तर त्याच्याबद्दल आणि जैश ए मोहम्मद या संघटनेबद्दल देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। हा अझहर मसूद कोण आहे तर भारताविरुद्धच्या अनेक दहशतवादी कारवायांचा तो सूत्रधार आहे आणि त्याची संघटना म्हणजेच जैश ए मोहम्मद जी भारतावर सतत हल्ले करत असते, ही संघटना आणि 2 सर्वात मोठे हल्ले म्हणजे या संघटनेतर्फे आणि मसूद तर्फे करण्यात आलेले 2 सर्वात मोठे हल्ले म्हणजे दिल्ली येथे संसदेवरील जो हल्ला होता तो देखील त्याने घडवून आणलेला, त्याच्या संघटनेने घडवून आणलेला आणि पुलवामा येथे झालेला हल्ला जेथे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते। याच हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद आणि मसूद अझहर याचा हात होता असं म्हटलं जात होतं आणि याच मसूदच्या बहावलपूर मधील मुख्यालयावर आता भारताने कारवाई केली काल आणि त्याच मुख्यालयाच्या मध्यभागी म्हणजेच सुभान अल्लाह मशीद जिकडे होती तिथेच त्याचं मुख्यालय देखील आहे, त्यावर काल भारताने मिसाईल दागले आणि हल्ला केलाय, कारवाई केली आणि ती मशीद आता याच कारवाईमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। तेव्हा या बातम्या आल्या की ही लोक त्याचे निकटवर्ती आणि कुटुंब मारले गेले आणि मग मसूद जो आहे त्याने म्हटलंय की मला देखील मरण यायला हवं होतं। महत्वाचं म्हणजे डिसेंबर 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सची फ्लाईट IC814 चे अपहरण झाले होते। तुम्ही यावरील चित्रपट देखील पाहिला असेल, वेब सिरीज देखील पाहिले असेल। तेच विमान जे काठमांडूहून दिल्लीला जात होतं आणि नंतर ते हायजॅक करून कंधारला नेण्यात आलं होतं। याच हायजॅकच्या बदल्यात विमानातील सिव्हिलियनला सोडण्याच्या बदल्यात त्या 3 दहशतवाद्यांना एका सोडण्याची मागणी केली होती। त्या 3 पैकी एक म्हणजेच हा मसूद अझहर आहे। त्यावेळी तो जम्मू आणि काश्मीर मधील तुरुंगात होता जेव्हा ही फ्लाईट जी आहे ती हायजॅक झाली होती तेव्हा। नंतर त्याला तेथून कंधारला देखील सोडण्यात आलेलं। आपले बरेच भारतीय प्रवासी त्या विमानात होते आणि त्यांच्या सुटकेसाठीच भारताला या मसूदला सुरक्षितपणे सोडावे लागलं होतं। इकडून सुटल्यावरच नंतर त्याने भारताविरुद्ध अनेक हल्ल्याची कट देखील रचली। आता याच मसूदच्या मुख्यालयावर म्हणजेच बहावलपूर जिकडे भारताने कारवाई केली आहे, यात अधोरेखित केलं पाहिजे की बहावलपूरचा हे पीओके मध्ये नाहीये हा बहावलपूर शहर, तर पाकिस्तानमध्ये आहे। भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या आत म्हणजेच आंतरराष्ट्रीय सीमेच्या आत जाऊन हा हल्ला केलाय। सियालकोट, मुंडूर सारखे किमान 4 ठिकाणे आहेत जी पाकिस्तानच्या आत पंजाबमध्ये आहेत, म्हणजेच आंतरराष्ट्रीय सीमेच्या आत आहेत। तिथे जाऊन भारतीय दलाने हल्ले केलेत आणि एकंदरीत भारताने इशारा दिलाय की जर तुम्ही आमच्या विरुद्ध कोणताही दहशतवादी कारवाया कराल तर घरात घुसून आम्ही मारू। तर व्हिडिओच्या शेवटीला भारताचे खरंच अभिनंदन
त्यांनी दहशतवादी कारवायांमध्ये सर्वाधिक सहभागी असलेल्या 2 लोकांचे मनोबल चांगलंच खच्चीकरण केलंय त्या लोकांचं, आणि एक मसूद अझर आणि दुसरा हाफिज सईद या दोघांना हा चांगलाच धडा शिकवलाय. मसूदला तर मृत्यूची भीक मागायला लागली आहे. या हल्ल्यानंतर त्याचं कुटुंबच पूर्ण मृत्युमुखी पडलंय. यातूनच भारताने केलेल्या या कारवाईची महत्वाकांक्षा समजून येते. दरम्यान माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.